हर हमेशा चांद है तू। मैं अंधेरा, तू है तू। इसी बरस में जो मंजिलों को जाती है तेरे नाम की। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आपला आजचा व्हिडिओ एकदम ट्रेंडिंग असं मराठी सॉन्गवर आपण आजचा व्हिडिओ एडिट केला आहे. फुल कडक व्हिडिओ एडिटिंग झाले. मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला बनवायचा असेल तर तुम्हाला अलाइड मोशन जो ॲप आहे त्याची गरज लागणार आहे आणि त्याबरोबर लागणारे प्रीसेट तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जातील. बेटमार्क आहे, शेकेफिड आहे. तर दोन्ही इनपुट करून तुम्हाला पहिल्यांदा घ्यायचं आहे. त्यानंतर काय करायचं, तुम्हाला डायरेक्ट आपला अलाइड मोशन ओपन करायचं आहे. यानंतर अलाइड मोशनमध्ये आल्यानंतर इंटरफेस असं तुमच्यासमोर दिसून येईल. तुम्हाला काय करायचं, खाली प्लस आहे मध्ये प्लसच्या साईडला राईट साईडला प्रोजेक्टचं ऑप्शन त्यावर क्लिक करायचं आहे. एक नंबरचा जो बिटमार्क प्रीसेट लिंक आहे ती तुम्हाला ओपन करून घ्यायचं आहे. आणि मित्रांनो, सिम्पली बघू शकता, तुम्हाला काय करायचं, खाली इकडे स्क्रोल करायचं आहे. खाली प्लस दिले ते प्लसवर क्लिक नाही करायचं पहिल्यांदा. तर तुम्हाला काय करायचं आहे, जे फोटोज आहेत ते ग्रुपमधले फोटो तुम्हाला पहिल्यांदा चेंज करायचे आहेत. तर फोटो चेंज करण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, ग्रुप अँड मार्क्स 1 अशा लेअरवर क्लिक करायचं आहे. एडिट ग्रुप राहायचं मित्रांनो. आणि खालचा जो फोटोचा लेअर आहे त्यावर असं क्लिक करायचं आहे. इथे कलर अँड फील्ड भेटेल. त्यानंतर हे नंबरचे ऑप्शन दिसते त्यावर क्लिक करायचे आणि तुम्हाला आवडता तुमचा फोटो एक घ्यायचा आहे. आणि मित्रांनो, त्याला काय करायचं आहे, तुम्हाला एक तुमचा आवडता फोटो घेतला तरी चालेल. तर हा समजा मी फोटो घेतला आणि वरती प्लसवर क्लिक करला. नंतर बघू शकता फोटो ऑटोमॅटिक असं चेंज होऊन जाईल. अशाच प्रकारे तुम्हाला काय करायचं मित्रांनो, जे शेवटपर्यंत जेवढे फोटोज आहेत ते फोटो या ग्रुपमधले चेंज करून घ्यायचे तुम्हाला. आणि यानंतर तुम्हाला चेंज करून झाल्यानंतर सर्व फोटो काय करायचे, तर खाली प्लस दिलं आहे, इथे प्लस क्लिक करायचं आहे. मीडियाच्या ऑप्शनमध्ये यायचं आणि मित्रांनो एक फोटो घ्यायचे आहे. वरती 3 डॉट दिले, 3 डॉट जाऊन फिल कंपोजिशन एरिया हा ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे. यानंतर मित्रांनो काय करायचं आहे, बघू शकता हा जो ऑप्शन दिला आहे ऑप्शन क्लिक करायचं आहे. तिसऱ्या नंबरचे ऑप्शन जायचं आहे. राईट साईडला स्क्रोल करून याची साईज वाढवायचं तुम्हाला तुमच्या हिशोबानुसार. तुम्ही मित्रांनो बघू शकता हा व्हिडिओ अशा प्रकारे म्हणजे फोटो जो आहे तो ॲडजस्ट करायचा आहे. आणि हे जे ग्रुपचे लेयर्स आहेत जिथपर्यंत असतील तिथपर्यंत तुम्हाला करायचं आहे मित्रांनो. हे ग्रुपचे लेयर्सपर्यंत तुम्हाला करायचं हे प्लस जो 2 नंबरचा ऑप्शन आहे तिथे ऑप्शनवर क्लिक करून वाढून घ्यायचं लेअर. त्यानंतर व्हिडिओच्या फोटोच्या लेअरचं क्लिक करायचं आहे. इथे ब्लेंडिंग ॲपसाईडमध्ये जायचं आहे, कलरमध्ये जायचं आहे. आणि शेवटचं ऑप्शन सिलेक्ट करून याचे ऑप्शन जरा कमी करून टाकायचं, 50% ठेवायचं अशा प्रकारे. आणि जे काय जो फोटो आहे तो सर्व लेअरच्या खाली करून घ्यायचं आहे पहिल्यांदा. तर मित्रांनो पटकन करून घेऊया आपण. तर बघू शकता फक्त सॉन्गचा लेअर आहे त्याच्यावरती ठेवायचं आहे. यानंतर हा बघू शकता व्हिडिओ अशा प्रकारे तुम्हाला दिसेल मित्रांनो. यानंतर तुम्हाला काय करायचं तर मित्रांनो पुढे येऊन जायचं आहे. पुढे आल्यानंतर काय करायचं आहे, खाली प्लस दिले, प्लसवर करायचं आहे. मीडियाच्या ऑप्शनमध्ये यायचं आहे. एक फोटो घ्यायचे, 3 डॉट जाऊन फिल कंपोजिशन एरिया ऑप्शन सिलेक्ट करून फोटो नीट ॲडजस्ट करून घ्यायचे. यानंतर शेवटपर्यंत लेअर वाढून टाकायचे. शेवटचा एक फोटो घ्यायचे आणि यालासुद्धा तुम्हाला अशा प्रकारे इथे बघू शकता ॲडजस्ट करून घ्यायचं. एवढं काम झालं. त्यानंतर इथून पहिला आपला जो फोटो स्टार्ट होतो तिथे यायचे, प्लस विल करायचे, मीडियाच्या ऑप्शनमध्ये यायचे. हा जो पेन दिला PNG ॲड करून घ्यायचं, शेवटपर्यंत लेअर वाढवायचे अशा प्रकारे. यानंतर आपण जे 2 फोटो ॲड केले त्या फोटोजला तुम्हाला करायचं शेकेफिड लावायचं. तर त्यासाठी इथून बॅक यायचं, शेकेफिड जाऊन हा जो फोटोचा लेअर त्यावर क्लिक करून इफेक्ट्स येऊन 3 डॉट जाऊन इफेक्ट कॉपी करायचं आहे. नंतर मित्रांनो इथून तुम्हाला सिम्पली बॅक यायचं आहे, मेन जो आपला प्रोजेक्ट आहे त्याला ओपन करून घ्यायचं आहे. आणि मित्रांनो बघू शकता जिथून आपला पहिला फोटो स्टार्ट होतो 2 फोटो आहेत. तर पहिल्या फोटोला असं पहिल्यांदा आपण क्लिक करूया. त्यानंतर इथे बघू शकता पिकफेडवर येऊन 3 डॉट जाऊन इफेक्ट पेस्ट करून टाकूया. आणि मित्रांनो जो शेवटचा फोटो राहिला आहे त्यालासुद्धा इफेक्ट पेस्ट करून टाकूया, म्हणजे लावून टाकूया. यानंतर आपला व्हिडिओ आहे तिथे अशा प्रकारे एडिट होऊन जाईल. तर मित्रांनो आपला आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ नक्की लाईक करा. चॅनल आपला फर्स्ट टाईम असेल चॅनल नक्की सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो बाजूची बेल आयकॉन असेल तिथे देखील ऑलवेज सेट करून टाका. तर हा व्हिडिओ तुम्हाला एक्सपोर्ट करायचा वरती सेटिंग साईडला शेअरचा ऑप्शन त्यावर क्लिक करा, खाली एक्सपोर्टवर क्लिक करून टाका मित्रांनो.